Hello friends, this question asked in combined group B prelims exam 2026 म्हणजेच यस मागच्या लास्ट रविवारी जो एक्झाम झाली त्यामध्ये असणार हा क्वेश्चन इज आयडेंटिफाय द डिस्ट्रिक्ट फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग महाराष्ट्र. ओके, स्टेटमेंट ए, द सिटी ऑफ लेक्स इज लोकेटेड इन दिस डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट बी स्टेटमेंट, there is an ammunition and weapon manufacturing factory in this district. Statement C, a tahsil is famous for its metal object and carving on them. Next D, mushi grass is found in large quantities in this district. Okay, so चारही स्टेटमेंट ज्यावेळी आपण लक्षात घेतो त्यावेळी आपल्याला याचं आन्सर मिळतं आणि ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. ओके, लेट्स सी द एक्सप्लेनेशन. Statement A, the city of lakes is located in this district. Yes, it is correct. Thane city is popularly known as the city of lakes because it's home to over 30 beautiful lakes. Okay, total 30 beautiful lakes तुम्हाला इथं पाहायला मिळतात. ब्युटिफुल सोडा पण 30 लेक्स आहेत त्यामुळे सिटी ऑफ लेक्स याला कन्सिडर केलं जातं. नेक्स्ट बी, ammunition and weapons manufacturing factory. Yes, the ordnance factory अंबरनाथ इथं असणारी एक ऑर्डनन्स फॅक्टरी आहे जिथं मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मिलिटरी ॲम्युनेशन अँड हार्डवेअर इज लोकेटेड इन द ठाणे डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट स्टेटमेंट, अ तहसील फेमस फॉर मेटल ऑब्जेक्ट्स कार्विंग्स. यस, कल्याण अँड पार्ट्स ऑफ द हिस्टॉरिक ठाणे रिजन हॅज बीन ट्रेडिशनली वेल नोन फॉर इट्स कॉपर, ब्रास अँड मेटल हँडक्राफ्ट वर्क साठी. ओके, सो कुठलं आहे, कॉपर, ब्रास अँड मेटल हँडक्राफ्ट वर्क साठी फेमस आहे. सो हे पण ठाण्यामध्येच आहे. नेक्स्ट, मुशी ग्रास इज फाउंड इन लार्ज क्वांटिटीज. येस, मुशी ग्रास म्हणजेच आपला हायली न्यूट्रिशियस फूडर ग्रास फॉर कॅटल ग्रोज इन द कोस्टल हिली टेरेन्स ऑफ द ठाणे पालघर एरिया. ओके, सो या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. हे सर्व कुठली वैशिष्ट्य आहेत तर ते ठाणे या डिस्ट्रिक्टचे वैशिष्ट्य असणार आहेत. थँक्यू.